Hello students. In previous video lecture we have studied CNS stimulant drugs. In that we have studied its types such as convulsants, analeptics and psychostimulant drugs. We have seen all types in detail, that is its pharmacological action, mechanism of action, uses and adverse effect. We are going to start with next subtopic of drug acting on central nervous system, that is antipsychotic drug. So what is psychological disorder? Psychic disorders occur due to various stimuli which induces behavioral changes in individual. Psychic disorder or psychological disorders occurs due to various stimuli. स्टिम्युलाय म्हणजे जे न्यूरोट्रान्समीटर आहेत, न्यूरोट्रान्समीटर सच ॲज ॲसिटाइलकोलिन, ॲड्रिनालिन, सिरोटोनिन याच्यामध्ये काही इम्बॅलन्स झाल्यामुळे स्टिम्युलसमध्ये नर्व स्टिम्युलसमध्ये चेंजेस होतात. सायकिक डिसऑर्डर्स ऑकर ड्यू टू व्हेरियस स्टिम्युलाय विच इंड्युसेस बिहेवियरल चेंजेस इन इंडिव्हिज्युअल. मग ह्या न्यूरोट्रान्समीटरमध्ये डिफिशियन्सी किंवा त्याची लेवल इन्क्रीज झाल्यामुळे, एकतर डिफिशियन्सीमुळे किंवा त्याची लेवल इन्क्रीज झाल्यामुळे, म्हणजेच त्याच्यामध्ये चेंजेस झाल्यामुळे त्या न्यूरोट्रान्समीटरमध्ये काही चेंजेस होऊ शकतात. कारण ते न्यूरोट्रान्समीटर हे सेल ॲक्टिवेशनसाठी किंवा सेल डिप्रेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. सो सायकिक डिसऑर्डर्स ऑकर ड्यू टू व्हेरियस स्टिम्युलाय विच इंड्युसेस बिहेवियरल चेंजेस इन इंडिव्हिज्युअल. सो मायनर सायकिक डिसऑर्डर्स म्हणजे ज्याचं प्रमाण हे कमी प्रमाणात असतात, जे सेव्हियर नसतात, मायनर स्वरूपाचे असतात. मायनर सायकिक डिसऑर्डर्स. मॅनिया इट इज अ स्टेट ऑफ एक्साइटमेंट कॅरेक्टराइज्ड बाय मेंटल अँड फिजिकल हायपर ॲक्टिव्हिटी, कन्फ्युज्ड बिहेवियर अँड एलिव्हेशन ऑफ मूड. मॅनिया म्हणजे काय? ह्या अशा वेळी CNSचे सेल हे ॲक्टिवेट झालेले असतात. तो मॅनियाचा जो पेशंट असतो तो हायपर ॲक्टिव्ह असतो, म्हणजे स्टिम्युलेट ॲक्टिव्हिटी याची जास्त असते किंवा ॲबनॉर्मल ॲक्टिव्हिटी प्रोड्यूस झालेली असते, पण ती हायपर ॲक्टिव्हिटी असते, जास्त प्रमाणात ॲक्टिव्हिटी असते. कन्फ्युज्ड बिहेवियर असतं अँड एलिव्हेशन ऑफ मूड, मग ह्याच्या मूडमध्ये चेंजेस झालेले असतात किंवा त्याची वागणूक ही कन्फ्यूज स्वरूपाची असते, गोंधळलेल्या अवस्थेत होऊ शकते. इट इज स्टेट ऑफ एक्साइटमेंट कॅरेक्टराइज्ड बाय मेंटल अँड फिजिकल हायपर ॲक्टिव्हिटी. त्याच्या ब्रेनमधील जे सेल आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम सेल आहेत, हे स्टिम्युलेट झाल्यामुळे त्या पेशंटमध्ये हायपर ॲक्टिव्हिटी प्रोड्यूस होते, पण ही हायपर ॲक्टिव्हिटी ॲबनॉर्मल स्वरूपाची असते. मग अशा पेशंटमध्ये कन्फ्यूज बिहेवियर असतं किंवा त्यांच्यामध्ये मूड स्विंग्स होत असतात, एलिव्हेशन ऑफ मूड. नेक्स्ट इज अँझायटी. अँझायटीमध्ये सेल ही ॲक्टिवेट नसते, तर अशा कंडिशनमध्ये काय होतं, सेल डिप्रेस झालेली असते. अँझायटी इट इज अ स्टेट ऑफ फिअर ऑर वरी दॅट कॅन बी माइल्ड ऑर सेव्हियर. अँझायटी पेशंटमध्ये एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या वस्तूची ही भीती वाटणे, इट इज स्टेट ऑफ फिअर, एखाद्या पदार्थाची ही भीती वाटणे. स्टेट ऑर वरी इट इज अ स्टेट ऑफ फिअर ऑर वरी दॅट कॅन बी माइल्ड ऑर सेव्हियर. नेक्स्ट इज इन मायनर डिसऑर्डर इज ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरमध्ये काय होतं, इट इज ए मेंटल डिसऑर्डर वेअर पीपल फील द नीड टू चेक थिंग्स रिपीटेडली, परफॉर्म सर्टन रूटीन रिपीटेडली ऑर हॅव टू सर्टन थॉट्स रिपीटेडली. मग हे पेशंट जे असतात, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर ज्यांच्यामध्ये असतात, हे पेशंट काय करतात, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहतात. वेअर पीपल फील द नीड टू चेक थिंग्स रिपीटेडली, ही वस्तू जागच्या जागी ठेवलेली आहे का ते परत परत पाहतात, किंवा काही गोष्टी किंवा काही विचार हे पुन्हा पुन्हा करतात.
feels the need to check things repeatedly, perform certain routines repeatedly, or have to certain thoughts repeatedly. नेक्स्ट इज मेजर सायकिक डिसऑर्डर, हे सेव्हिअर स्वरूपाचे असतात. सिझोफ्रेनिया characterized by hallucination, means seeing, hearing, feeling, smelling or tasting something that is not actually there. सिझोफ्रेनिया कंडिशनमध्ये या व्यक्तींमध्ये, सिझोफ्रेनिया पेशंटमध्ये त्यांच्यामध्ये भास होतात. मग त्या व्यक्तींना काही गोष्टी ह्या अस्तित्वातच नाही आहेत अशा गोष्टी त्यांना दिसू शकतात. मीन्स सीइंग, हिअरिंग, काही गोष्टी ह्या खऱ्याच ऐकू आलेल्या नाहीत पण त्यांना ते ऐकू येऊ शकतात. फिलिंग, स्मेलिंग ऑर टेस्टिंग समथिंग दॅट इज नॉट ॲक्च्युअली देअर, म्हणजे ह्या गोष्टी त्या तिथे अस्तित्वात नाही आहेत तरीसुद्धा त्यांना त्या वाटतात किंवा त्या फील होतात अशा गोष्टी. मग ह्या कंडिशनला म्हटलं जातं सिझोफ्रेनिया. सिझोफ्रेनिया इज कॅरेक्टराइज्ड बाय हॅल्युसिनेशन, मीन्स seeing, hearing, feeling, smelling or tasting something that is not actually there. Next, tranquilizers means what? Antipsychotic drugs हा एक टाइप आहे tranquilizers. These are the pharmacological agents which act on central nervous system and are used to reduce tension, anxiety and calms the patient. Tranquilizers are drugs which reduce tension, anxiety and calms the patient. Anxiety means worry about some thoughts or एखाद्या गोष्टीची काळजी वाटणे किंवा भीती निर्माण होणे. Antipsychotics, these are the pharmacological agents used to manage psychic disorders such as anxiety, mania, schizophrenia. मग हे जे मेजर किंवा मायनर सायकिक डिसऑर्डर्स आहेत सच ॲज अँझायटी, मॅनिया, सिझोफ्रेनिया यांच्या ट्रीटमेंटसाठी जे ड्रग्स दिले जातात ते अँटीसायकॉटिक ड्रग्स. नेक्स्ट, क्लासिफिकेशन. फर्स्ट इज फेनोथायझिन. ह्याचं जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे ते केमिकल वाईज दिलेलं आहे, केमिकल स्ट्रक्चर वाईज दिलेलं आहे. फेनोथायझिन्स म्हणजे काय? दीज आर दी हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स रिलेटेड टू थायझिन ग्रुप. ह्याच्यामध्ये थायझिन ग्रुप प्रेझेंट असतो. दॅट इज सल्फर इज प्रेझेंट इन दिस ग्रुप. एक्झाम्पल्स आर क्लोरप्रोमॅझिन, ट्रायफ्लुप्रोमाझिन, थायोरिडाझिन. नेक्स्ट इज ब्युटिरोफेनॉन. ब्युटिरोफेनॉनमध्ये एक्झाम्पल्स आहेत हॅलोपेरिडॉल अँड ट्रायफ्लुपेरिडॉल्स. नेक्स्ट इज थायोक्झॅन्थिन्स. In thioxanthins, oxygen atom in xanthin is replaced with sulfur atom. जो झॅन्थिन जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये जो ऑक्सिजन ॲटम आहे तो सल्फर ॲटमने रिप्लेस झालेला असतो. मग ऑक्सिजनऐवजी त्याच्यामध्ये सल्फर ग्रुप प्रेझेंट असतो. एक्झाम्पल इज फ्लुपेनथायोक्झॉल. अदर हेट्रोसायक्लिक्स त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत पिमोझाइड, क्लॉक्झापाइन. नेक्स्ट इज अटिपिकल अँटीसायकॉटिक्स, क्लोझापाइन अँड ओलन्झोपाइन. नेक्स्ट, फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स ऑफ क्लोरप्रोमॅझिन. क्लोरप्रोमॅझिन इज एक्झाम्पल ऑफ फेनोथायझिन. क्लोरप्रोमॅझिनचं फार्माकोलॉजिकल ॲक्शन आपण पाहूया. फर्स्ट, इन CNS, सेंट्रल नर्वस सिस्टीम. इन नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स इट प्रोड्यूस इमोशनल क्वाइटनिंग, इझिली प्रोड्यूस स्लीप, इनिबिट CTZ. नॉर्मल इंडिव्हिज्युअल म्हणजे जे सायकिक पेशंट नाहीत, नॉर्मल व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींमध्ये जर हा ड्रग ॲडमिनिस्ट्रेट दिला त्यांना हा ड्रग, तर त्यांच्यामध्ये इमोशनल क्वाइटनिंग होणे म्हणजे काय तर इमोशनली ते त्या व्यक्ती हा शांत होतात किंवा भावनिकदृष्ट्या शांत होतात. इझिली प्रोड्यूस स्लीप, अशा व्यक्तीमध्ये लवकर झोप निर्माण होते किंवा इट इनिबिट CTZ. केमोरिसेप्टर ट्रिगाझोनला हे ड्रग इनिबिट करतात, त्यामुळे इट इनिबिट ओमिटिंग, नॉझिया एक्सेट्रा.
सो क्लोरप्रोमॅझिन हा ड्रग अँटी ओमिटिंग ड्रग म्हणून सुद्धा दिला जातो, कारण तो किमोरिसेप्टर ट्रिगोझोनला इनिबिट करतो, ज्याच्यामुळे नॉझिया अँड ओमिटिंग हे प्रिव्हेंट केलं जातं. इन सायकिक पेशंट इट रिड्यूस इरेशनल बिहेवियर, normalize disturbed thoughts, suppress hallucinations and delusions. जे सायकिक पेशंट असतात ह्याच्यामध्ये मॅनिया आणि अँझायटी प्रोड्यूस झालेली असते. अशा पेशंटमध्ये इरेशनल बिहेवियर असतं. इरेशनल म्हणजे जे ॲबनॉर्मल बिहेवियर असतं ते रिड्यूस केलं जातं. नॉर्मलाइज डिस्टर्ब थॉट, मग त्यांच्यामध्ये त्यांच्या मनाचे अनेक ॲबनॉर्मल विचार येत असतात ते नॉर्मलाइज केले जातात. किंवा सप्रेस हॅल्युसिनेशन आहे, किंवा त्यांच्यामध्ये जे भास होतात, म्हणजे एखादी गोष्ट जी अस्तित्वात नाही आहे ती त्यांना आहे असं वाटतं. म्हणजे काही गोष्टी ज्या खरंच त्यांना दिसत नसतात, दिसू शकत नाहीत, त्या गोष्टी त्यांना दिसतात. किंवा ज्यांचा वास येत नाही अशा गोष्टींचा त्यांना वास येतो. म्हणजे ज्या गोष्टी समोर नाहीच आहेत पण त्यांना त्याचा असा भास होतो की त्या गोष्टी तिथे आहेत. मग अशा ह्याला म्हटलं जातं हॅल्युसिनेशन. इट सप्रेस हॅल्युसिनेशन अँड डिल्युजन. हे जे भास आहेत ते सप्रेस केले जातात. म्हणजेच इन सायकिक पेशंट इट रिड्यूस इरेशनल बिहेवियर, नॉर्मलाइज डिस्टर्ब थॉट, सप्रेस हॅल्युसिनेशन्स अँड डिल्युजन्स. इन ANS ऑटोनॉमस नर्वस सिस्टीममध्ये क्लोरप्रोमॅझिन काय ॲक्ट होतो, तर तो हा अँटीकोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी प्रोड्यूस करतो. वीक अँटीकोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी म्हणजेच कोलिनर्जिक रिसेप्टरला इनिबिट करतो किंवा ज्या कोलिनर्जिक ॲक्शन आहेत त्या इनिबिट करतो. सो इट हॅज वीक अँटीकोलिनर्जिक ॲक्शन अँड इट प्रोड्यूस ॲड्रिनर्जिक ॲक्टिव्हिटी, म्हणजे सिमिलर टू ॲड्रिनर्जिक ॲक्शन इट प्रोड्यूस करतात. नेक्स्ट लोकल ॲनेस्थेटिक म्हणून ते काय ॲक्ट होतात, तर क्लोरप्रोमॅझिन इज ॲन पोटेंट अँड लोकल ॲनेस्थेटिक एजंटमध्ये हा वापरला जातो. नेक्स्ट कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीममध्ये इट प्रोड्यूस हायपोटेन्शन. इन एंडोक्राइन ग्लँड इट प्रोड्यूस अँटीसायकोटिक, इन्क्रीज प्रोलॅक्टिन. प्रोलॅक्टिन इन फिमेलमध्ये प्रोलॅक्टिनचं सिक्रिशन हे इन्क्रीज केलं जातं. Therapeutic uses, it is used as an anti-anxiety drugs which suppress anxiety, that is worry or tension about some worry about the काही गोष्टींचं त्यांना त्या अँझायटी कंडिशनच्या पेशंटमध्ये काही गोष्टींचं टेन्शन आलेलं असतं किंवा काही गोष्टीची काळजी वाटत असते किंवा भीती असते एखाद्या गोष्टीची, तर अँटी अँझायटी ड्रग्स त्यांना प्रिव्हेंट करतात. इट डिप्रेस CTZ अँड यूज ॲज ए अँटी इमेटिड. किमोरिसेप्टर ट्रिगोझोनला हे ड्रग्स डिप्रेस करतात किंवा प्रिव्हेंट करतात, ज्यामुळे किमोरिसेप्टर ट्रिगोझोन हा स्टिम्युलेट होऊ शकत नाही आणि नॉझिया किंवा ओमिटिंग प्रोड्यूस होत नाही. म्हणून ह्याचा यूज हा अँटी इमेटिक म्हणून दिला जातो किंवा अँटी ओमिटिंग ड्रग म्हणून दिला जातो, कारण ते CTZला प्रिव्हेंट करतात, ज्याच्यामुळे नॉझिया अँड ओमिटिंग स्टॉप केलं जातं. इट ॲक्ट ॲज ए अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग बिकॉज इट प्रोड्यूस हायपोटेन्शन. हा ड्रग काय करतो, हायपोटेन्शन प्रोड्यूस करतो की म्हणजेच ब्लड प्रेशर हे डिक्रीज होतं. मग अँटी हायपरटेन्सिव्ह पेशंटमध्ये ब्लड प्रेशर हा एलिवेट झालेला असतो नॉर्मलपेक्षा. अशा वेळी म्हणून ते का हे ड्रग्स क्लोरप्रोमॅझिन हा ड्रग अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून सुद्धा दिला जातो, कारण तो हायपोटेन्सिव्ह ड्रग आहे. इट हॅज अ अँटी हिस्टामिनिक, अँटीकोलिनर्जिक, ॲड्रिनर्जिक प्रॉपर्टी. क्लोरप्रोमॅझिन वीक अँटीकोलिनर्जिक ॲक्शन प्रोड्यूस करतो, म्हणजेच तो कोलिनर्जिक ॲक्शनला प्रिव्हेंट करतो किंवा आणि तो ॲड्रिनर्जिक ॲक्शन, त्याच्यामध्ये ॲड्रिनर्जिक प्रॉपर्टी आहे, तो ॲड्रिनर्जिक ॲक्शन प्रोड्यूस करतो आणि अँटी हिस्टामिनिक ॲक्शन प्रोड्यूस करतो. मग अशा कंडिशनमध्ये ते पेशंटला दिले जातात अँटी हिस्टामिनिक म्हणून. जेव्हा ॲलर्जिक प्रोड्यूस होते तेव्हा अँटी हिस्टामिनिक म्हणून, किंवा नॉझिया ओमिटिंगमध्ये अँटीकोलिनर्जिक आणि
ॲड्रिनर्जिक प्रॉपर्टी असल्यामुळे या कंडिशनमध्ये हे ड्रग दिले जातात. नेक्स्ट, गिव रिझन वाय क्लोरप्रोमॅझिन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए लार्जेक्टिल. Chlorpromazine is a major tranquilizer having following therapeutic effect. In patient with major psychosis, it produces psychomotor slowing, emotional quietening, and reduce anxiety. It corrects irrational behavior and reduces hallucinations and delusion in schizophrenia. It depresses chemoreceptor triazone and used as antiemetic. It decreases blood pressure and acts as an antihypertensive. It has an antihistaminic, anticholinergic, adrenergic property. Thus, chlorpromazine has a large pharmacological action. क्लोरप्रोमॅझिनला लार्जेक्टिल असं का म्हटलं जातं? याचं कारण काय? तर हा एक मेजर ट्रँक्विलायझर ड्रग आहे. त्याच्याऐवजी त्याचे अनेक इफेक्ट आहेत. इन पेशंट विथ मेजर सायकोसिस इट प्रोड्यूस सायकोमोटार स्लोविंग, इमोशन क्वाइटनिंग अँड रिड्यूस अँझायटी. म्हणजेच तो अँटीसायकोटिक ड्रग्स म्हणून दिला जातो. इट करेक्ट्स इरेशनल बिहेवियर अँड रिड्यूस हॅल्युसिनेशन अँड डिल्युजन इन सिझोफ्रेनिया. इन ट्रीटमेंट ऑफ सिझोफ्रेनिया क्लोरप्रोमॅझिन हा दिला जातो. इट डिप्रेस केमोरिसेप्टर ट्रिगोझोन, सो इट यूज ॲज ए अँटीइमेटिक. इट डिक्रीजेस ब्लड प्रेशर. तो हायपोटेन्सिव्ह ड्रग आहे. हा काय करतो? ब्लड प्रेशर डिक्रीज करतो, म्हणून तो अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून ॲक्ट होतो. इट हॅज अ अँटीहिस्टामिनिक अँड अँटीकोलिनर्जिक ॲड्रिनर्जिक प्रॉपर्टी. दस क्लोरप्रोमॅझिन हॅज ए लार्ज फार्माकोलॉजिकल ॲक्शन. ह्या सर्व फार्माकोलॉजिकल ॲक्शन असल्यामुळे किंवा ह्याचे इफेक्ट किंवा युजेस हे जास्त प्रमाणात असल्यामुळे ह्याला म्हटलं जातं लार्जेक्टिल असं म्हटलं जातं. वाय क्लोरप्रोमॅझिन इज ऑल्सो कॉल्ड लार्जेक्टिल? कारण क्लोरप्रोमॅझिनचे जे थेरापेटिक युजेस आहेत ते अनेक असल्यामुळे त्याला लार्जेक्टिल असं म्हटलं जातं. नेक्स्ट, अँटीमॅनिक ड्रग्स. अँटीमॅनिक ड्रग्स, मॅनिया म्हणजे काय? तर मॅनिया इज अ डिसऑर्डर विच रिफर्स टू पॅथॉलॉजिकल चेंज इन मूड स्टेट. पॅथॉलॉजिकल चेंज म्हणजे काही न्यूरोट्रान्समीटरमध्ये इम्बॅलन्स प्रोड्यूस झाल्यामुळे पॅथॉलॉजिकल चेंज होतो मूड स्टेटमध्ये. मॅनिया इज अ डिसऑर्डर विच रिफर्स टू पॅथॉलॉजिकल चेंज इन मूड स्टेट. ह्या मॅनिया कंडिशनमध्ये पेशंट हा हायपर ॲक्टिव्ह झालेला असतो. Antimanics are the drugs which reduce excitatory behavior or excessive state of cheerfulness and used for treatment of mania. Drug used are lithium carbonate, sodium valproate, etc. Next, mechanism of action of lithium carbonate. Lithium carbonate हे एक अँटीमॅनिक ड्रग्सचा एक्झाम्पल आहे. Lithium is a small monovalent cation. It replaces body sodium and is distributed in and outside the cell. This reduces sodium influx in neuron and modifies the property of cellular membrane, due to which depolarization is reduced. मॅनिया कंडिशनमध्ये काय झालेलं असतं? पेशंट हा हायपर ॲक्टिव्ह झालेला असतो. म्हणजे त्याच्यामध्ये डिपोलरायझेशन प्रोड्यूस झालेलं असतं किंवा सेल ही स्टिम्युलेट झालेली असते, ॲबनॉर्मली ॲक्टिवेट झालेली असते, पण हे ॲबनॉर्मल स्वरूपाचं असतं. मग अशा वेळी लिथियम हा ड्रग काय करतो? इट रिप्लेस बॉडी सोडियम अँड इज डिस्ट्रीब्युटेड इन अँड आउटसाइड द सेल. म्हणजे सोडियमची जी न्यूरॉनमध्ये एंट्री होणार आहे सेलमध्ये, तिला हा काय करतो? लिथियम रिफ्लेक्स करतो. मग सोडियमऐवजी लिथियम हा सेलमध्ये जातो. इट रिप्लेस बॉडी सोडियम अँड इज डिस्ट्रीब्युटेड इन अँड आउटसाइड द सेल. त्या सेलच्या आउटसाईड किंवा इनसाइड सेलमध्ये लिथियम गेल्यामुळे सोडियम हा त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही.
This reduces sodium influx in neuron and modifies the property of cellular membrane. मग सोडियम सेलमध्ये जाऊ न शकल्यामुळे सेलचं डिपोलरायझेशन होऊ शकत नाही, म्हणजे सेल ही ॲक्टिवेट किंवा स्टिम्युलेट होऊ शकत नाही. सो डिपोलरायझेशन इज रिड्यूस. मग डिपोलरायझेशन रिड्यूस झाल्यामुळे जे हायपर ॲक्टिव्ह सेल झालेले असतात किंवा तो पेशंट हायपर ॲक्टिव्ह झालेला असतो, तो काय होतो, त्याचं हायपर तो थोड्या प्रमाणात डिप्रेस होतो, म्हणजेच नॉर्मलाइज होतो. नेक्स्ट, लिथियम रिड्युसेस नॉर ॲड्रिनालिन अँड डोपामाइन रिलीज इन दी ब्रेन. मग लिथियम काय करतो, नॉर ॲड्रिनालिन आणि डोपामाइन हे न्यूरोट्रान्समीटर आहेत, त्यांचं ब्रेनमध्ये जे रिलीज आहे ते ब्रेनमध्ये त्यांना रिलीज होण्यापासून रिड्यूस करतो. नेक्स्ट, फार्माकोलॉजिकल ॲक्शन. ऑन प्रोलॉंग ॲडमिनिस्ट्रेशन लिथियम स्टेबिलाइज द मूड इन हायपर ॲक्टिव्ह पर्सन. मग काही कालावधीपर्यंत त्याचं जर ट्रीटमेंट घेतली, प्रोलॉंग ॲडमिनिस्ट्रेशन केलं त्या ड्रग्सचं, लिथियमचं, तर काय करतो, मूड, इट स्टॅबिलाइज द मूड इन हायपर ॲक्टिव्ह पर्सन. इट प्रिव्हेंट सायक्लिक मूड चेंजेस इन बायपोलर डिसीज. Bipolar disease means what? It is characterized by periods of depression and periods of abnormally elevated mood. मग अशा पेशंटमध्ये, बायपोलर डिसीजमध्ये ज्या पेशंटमध्ये काय होतात, दोन प्रकारचे मूड निर्माण होतात. दॅट इज डिप्रेशन पण प्रोड्यूस होतं आणि मॅनिया पण प्रोड्यूस होतं. मॅनिया म्हणजे पेशंट काय झालेला असतो, हायपर ॲक्टिव्ह झालेला असतो, आणि डिप्रेशन म्हणजे पेशंट हा डिप्रेस झालेला असतो, म्हणजे त्याची सेल ही डिप्रेस झालेली असते. इट इज सो बायपोलर डिसऑर्डर इज कॅरेक्टराइज्ड बाय पिरियड्स ऑफ डिप्रेशन, म्हणजे काही काळापुरतं त्याच्यामध्ये डिप्रेशन प्रोड्यूस होतं, आणि पिरियड्स ऑफ ॲबनॉर्मली एलिव्हेटेड मूड, दॅट इज मॅनिया. मग काही काळापुरतं त्याच्यामध्ये मॅनिया पण प्रोड्यूस होतं. मग ह्या दोन्ही पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये प्रोड्यूस झाल्यामुळे त्याला म्हटलं जातं बायपोलर डिसऑर्डर. मग इट प्रिव्हेंट सायक्लिक मूड चेंजेस इन बायपोलर डिसऑर्डर. लिथियम काय करतो, इट प्रिव्हेंट सायक्लिक मूड चेंजेस इन बायपोलर डिसीज. इट नॉर्मलाइज रिड्यूस स्लीप टाईम इन मॅनिक पेशंट. मॅनिक पेशंट हा हायपर ॲक्टिव्ह झाल्यामुळे त्याच्यामध्ये स्लीप सहसा प्रोड्यूस होत नाही. मग अशा वेळी जी रिड्यूस झालेली असते त्याची स्लीप, ती नॉर्मलाइज केली जाते. It inhibits anti-diuretic hormone which causes increased urine output. It inhibits anti-diuretic hormone. Anti-diuretic hormone हे किडनी मार्फत जे रिलीज होत असतं, जे अँटी-डायुरेटिक हॉर्मोन म्हणजे जे युरिन फ्लो हे डिक्रीज करत असतं, तर त्याला हा जो ड्रग आहे लिथियम हा इनिबिट करतो. इट इनिबिट अँटी-डायुरेटिक हॉर्मोन विच कॉजेस इन्क्रीज युरिन आउटपुट. त्याच्यामुळे युरिन आउटपुट हे इन्क्रीज होतं. सो किडनीवर हा काय ॲक्ट करतो हा ड्रग, इट इन्क्रीज युरिन आउटपुट. इट रिड्युसेस ब्लड शुगर लेवल. लिथियम कार्बोनेटचा डोस काय आहे, तर नॉर्मल डोस त्याचा आहे 150 to 300 mg ओरली. ॲडवर्स इफेक्ट पॉलियुरिया, म्हणजे अशामध्ये पेशंटमध्ये ॲडवर्स इफेक्ट काय होऊ शकतात, तर पॉलियुरिया म्हणजे इन्क्रीज फ्लो ऑफ युरिन, थर्स्ट, मेंटल कन्फ्युजन, स्लर्ड स्पीच, म्हणजे तो पेशंट व्यवस्थित बोलू शकत नाही, म्हणजे त्याच्या स्पीचमध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो. नेक्स्ट, hallucinogens. These are the drugs which alter behavior, mood, thoughts and perception in a manner similar to that seen in psychosis. These are the drugs which alter behavior, mood, thoughts and perception in a manner similar to that seen in psychosis. त्याचे क्लासिफिकेशन तिथे दिलेलं आहे. इंडोलअमाइन्स, lysergic acid diethylamide, that is LSD, lysergic acid diethylamide. Next is phenylalkylamines, example is mescaline. Next is aryl cyclohexylamine, phenylcyclinidine,
phenylcyclidine. Next is cannabinoids, tetrahydrocannabinol. Next, pharmacological actions. They produce dream-like state with no contact with reality. मग पेशंटमध्ये हे ड्रग काय प्रोड्यूस करतात, तर हे पेशंट त्यांच्याच विश्वात असतात, त्यांच्याच स्वप्नात असतात. ड्रीम लाईक स्टेट त्यांच्यामध्ये प्रोड्यूस होते. म्हणजे रिॲलिटी जी आहे, म्हणजे सत्य परिस्थिती आहे, त्याचं त्या व्यक्तींना भान नसतं. दे प्रोड्यूस ड्रीम लाईक स्टेट विथ नो कॉन्टॅक्ट विथ रिॲलिटी. ऑन क्लोजिंग दी आईज कलरफुल इमेज ॲपियर. अशा पेशंटमध्ये हा ड्रग दिल्यानंतर काय होतं, तर जेव्हा जे डोळे बंद करतात तर त्यांच्यामध्ये कलरफुल इमेज ॲपियर होतात. म्हणजेच त्यांना काही कलरफुल इमेजेस दिसतात. ऑन क्लोजिंग दी आय पर्सन फील्स रिलॅक्स्ड अँड एक्स्ट्रीमली हॅपी, मे लाफ अनकंट्रोलेबली और मे बिकम सॅड अँड वीप. Next, antidepressant drugs. Major depression characterized by symptoms like sad mood, loss of interest and pleasure, low energy, guilt, change in appetite and or sleep, suicidal thoughts. मग डिप्रेशनमध्ये काय सिम्पटम्स असतात? इट इज कॅरेक्टराइज्ड बाय सिम्पटम्स लाईक सॅड मूड, लॉस ऑफ इंटरेस्ट म्हणजे कशाचीच इच्छा नसणे, अँड प्लेजर, लो एनर्जी, गिल्ट चेंज इन ॲपेटाईट म्हणजे त्याच्या भुकेमध्ये त्याचा परिणाम होतो, की गिल्ट होणे म्हणजे त्याला काही अपराधी वाटणे, अँड ऑर स्लीप, सुसायडल थॉट्स एक्सेट्रा. Antidepressant drugs. Antidepressants or mood elevators are the drugs which correct sadness of mood and used in treatment of mental depression. Classification. Tricyclic antidepressants. First type of tricyclic antidepressant is noradrenaline and serotonin reuptake inhibitor. हे काय करतात, नॉरॲड्रिनालिन आणि सिरोटोनिन हे न्यूरोट्रान्समीटर आहेत, त्यांना रिएप्टेक म्हणजे त्या सेलमध्ये न्यूरॉनमध्ये रिअपटेक करण्यापासून इनिबिट करतात हे ड्रग्स. एक्झाम्पल्स इमिप्रामाइन, क्लोमिप्रामाइन, ॲमिट्रिप्टिलिन. एक्झाम्पल्स आर इमिप्रामाइन, क्लोमिप्रामाइन, ॲमिट्रिप्टिलिन. नेक्स्ट टाइप ऑफ ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट इज प्रिडॉमिनंटली नॉरॲड्रिनालिन रिअपटेक इनिबिटर. हे प्रिडॉमिनंटली म्हणजे हे फक्त नॉरॲड्रिनालिनला सर्वात आधी इनिबिट करतं, त्याच्या रिअपटेकला इनिबिट करतं. एक्झाम्पल इज नॉरट्रिप्टिलिन, अमोक्झॅपिन. नेक्स्ट इज सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स. मग हे फक्त सिरोटोनिन रिअपटेकला इनिबिट करणारे ड्रग्स असतात. सेर्टॅलिन, सिटालोप्राम. नेक्स्ट इज अटिपिकल अँटीडिप्रेसंट, ट्रॅझोडोन, ब्युप्रोपिऑन. नेक्स्ट last type is reversible MAO inhibitor, that is monoamino oxidase inhibitor. Examples of monoamino oxidase inhibitors are moclobemide and clorgelin. Mechanism of antidepressants. ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट हा जो पहिला टाईप आहे तो काय करतो, त्याचं मेकॅनिझम कसं आहे. Tricyclic antidepressant block amino pump in presynaptic membrane of serotonergic and adrenergic neurons. This prevent uptake of noradrenaline and serotonin in presynaptic membrane. आता ही प्रीसायनेप्टिक सिरोटोनर्जिक नर्व किंवा ॲड्रिनर्जिक नर्व ह्या वेगवेगळ्या नर्व आहेत. मग ह्या नर्व सेलमध्ये ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट काय करतात, अमायनो पंपला ब्लॉक करतात, जेणेकरून काय होणार, प्रीसायनॅप्टिक मेम्ब्रेनमध्ये मग ह्या जे सिरोटोनर्जिक नर्व आहे किंवा ॲड्रिनर्जिक नर्व आहे ह्याची जी प्रीसायनॅप्टिक मेम्ब्रेन आहे, या प्रीसायनॅप्टिक मेम्ब्रेनमध्ये त्याला ब्लॉक केलं जातं, जेणेकरून काय होतं, दिस प्रिव्हेंट अपटेक ऑफ नॉरॲड्रिनालिन अँड सिरोटोनिन इन प्रीसायनॅप्टिक मेम्ब्रेनमध्ये. प्रीसायनॅप्टिक मेम्ब्रेनमध्ये
नॉरएड्रेनालिन आणि सिरोटोनिनचं अपटेक होऊ शकत नाही अशा वेळी. सो नेक्स्ट इज सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअपटेक इनिबिटर. इट इनिबिट्स अपटेक ऑफ सिरोटोनिन ओनली. हा काय करतो, फक्त सिलेक्टिवली सिरोटोनिनलाच इनिबिट करतो, जेणे कशामध्ये, प्रीसायनेप्टिक मेम्ब्रेनमध्ये. त्याला इनिबिट केल्यामुळे काय होतं, इट इनक्रीज सिरोटोनिन कॉन्सन्ट्रेशन इन सायनेप्टिक क्लेफ्ट. सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स इनिबिट अपटेक ऑफ सिरोटोनिन ओनली and increase serotonin concentration in synaptic cleft. ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट काय करतात, इट ब्लॉक्स अमायनो पंप इन प्रीसायनेप्टिक membrane of serotonergic and adrenergic neurons. This prevent the uptake of noradrenaline and serotonin in presynaptic membrane. Pharmacological action in CNS. In depressed patient, after 2 to 3 weeks of continuous treatment causes mood elevation. Patient become more communicative, take interest in self and surrounding. In autonomous nervous system, it show anticholinergic effect, causes dry mouth, blurred vision and constipation. In cardiovascular system, it produces tachycardia. Tachycardia, that is increased heart rate than normal. And postural hypertension. Postural hypertension means what? Where person's blood pressure drops when standing up or sitting down. अशा वेळी काय होतं, त्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर हे कमी होतं. कधी तर जेव्हा ती व्यक्ती उभी राहते किंवा बसते, अशा वेळी स्टँडिंग किंवा सिटिंग डाऊन अशा कंडिशनमध्ये त्याचं ब्लड प्रेशर हे कमी होतं, ब्लड प्रेशर ड्रॉप होतं. मग त्याला म्हटलं जातं पॉस्च्युरल हायपोटेन्शन. पॉस्च्युरल हायपोटेन्शन मीन्स व्हॉट? वेअर पर्सन ब्लड प्रेशर ड्रॉप्स वेन स्टँडिंग अप और सिटिंग डाऊन. नेक्स्ट, अँटी ड्रग्स. Anxiety is an emotional state unpleasant in nature associated with uneasiness, discomfort and fear about some defined or undefined future threat. Anti-anxiety are the CNS depressant drugs which control the symptoms of anxiety, calms the state of mind without interfering with normal mental or psychic function. Classification. बेन्झोडायझेपाइन्स, डायझेपाम, अल्प्राझोलम, लोराझेपाम हे तुम्ही पाहिलेच आहेत. सिडेटिव्ह हिप्नॉटिकमध्ये हे तुम्हाला माहीतच असतील बेन्झोडायझेपाइन्स ड्रग. सो हे एक्झाम्पल्स आहेत डायझेपाम, अल्प्राझोलम, लोराझेपाम. नेक्स्ट इज सिडेटिव्ह अँटीहिस्टॅमिनिक, दॅट इज हायड्रॉक्सिझिन. हे अँटीहिस्टॅमिनिक्स आहेत जे हिस्टामाइन रिसेप्टरला ब्लॉक करतात, पण ते सिडेशन प्रोड्यूस करणारे आहेत. म्हणून सिडेटिव्ह अँटीहिस्टॅमिनिक्स हे अँटी अँझायटी म्हणून दिले जातात. एक्झाम्पल आहे हायड्रॉक्सिझिन, बीटा ब्लॉकर्स, प्रोप्रेनलॉल. नेक्स्ट, मेकॅनिझम. बेन्झोडायझेपाइन्स आर गाबा ए रिसेप्टर अगोनिस्ट. गाबा ए रिसेप्टर हा काय आहे? इनिबिटरी रिसेप्टर आहे. इनिबिटरी रिसेप्टर असल्यामुळे त्याची जी ॲक्शन असते त्या रिसेप्टरची ती काय असते? इनिबिटरी असते, जो सेलला डिप्रेस करतो. तो बेन्झोडायझेपाइन्स आर गाबा ए रिसेप्टर अगोनिस्ट. गाबा ए रिसेप्टरचे अगोनिस्ट आहेत हे. त्याची ॲक्शन सिमिलर ॲक्शन प्रोड्यूस करतात किंवा गाबा ए रिसेप्टरला ते स्टिम्युलेट करतात बेन्झोडायझेपाइन ड्रग्स, ज्याच्यामुळे सेल ही डिप्रेस होते. नेक्स्ट इज हायड्रॉक्सिझिन इज H1 हिस्टामाइन अँटागोनिस्ट. हायड्रॉक्सिझिन हा काय आहे? सिडेटिव्ह ॲक्शन प्रोड्यूस करणारा H1 हिस्टामाइन अँटागोनिस्ट ड्रग आहे, जो H1 रिसेप्टरला ब्लॉक करतो, पण तो सिडेशन प्रोड्यूस करतो, म्हणून तो अँटी अँझायटी ड्रग म्हणून दिला जातो. सो हा फर्स्ट सेशनलचा तुमचा सिलेबस हा इथे पूर्ण झालेला आहे. ह्या होल सिलेबसमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन किंवा क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.